ठीक आहे बघा, न्यूज बातमीमध्ये आलेल्या व्हिजन 2047 नेमकं काय आहे हे लक्षात येणं महत्वाचं आहे. यांनी काय म्हटलेलं आहे, भारतमाला प्रकल्प. बघा, तुम्हाला माहिती आहे की 2015ला भारतमाला प्रकल्प हा सुरुवात झालेला होता. याची सुरुवात झाली आहे ते 2015. ठीक आहे. मग काय केलेलं आहे भारत शासनाने 2015ला रस्ते, आणि हा टॉपिक महत्वाचा आहे तो म्हणजेच कुठे येतो, रस्ते वाहतूक व दळणवळण ह्यामध्ये येतो. भारतातील रस्ते वाहतूक व दळणवळण या ठिकाणी, रस्ते ह्या ठिकाणी येतं. लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलेलं आहे की रस्त्यांची जाळे विणणारा भारतमाला प्रकल्प केंद्र सरकारने स्थगित करण्यात आलेला आहे. बरोबर आहे, जो की 2015ला त्याची सुरुवात झालेली आहे. आधी सुरुवातीला त्यांचा काय उद्देश होता की भारतामधील, बरोबर आहे, की या प्रकल्पाच्या अंतर्गत म्हणजे भारतमाला अंतर्गत भारतातील 550 जिल्हे, ठीक आहे, भारतातील 550 जिल्हे हे एकमेकांना जोडण्यात म्हणजे त्या म्हणजे रस्त्यांचं जाळं त्यामध्ये विणल्या जाणार. म्हणजे ते राष्ट्रीय महामार्ग असू द्या की राज्य, हे सर्व रस्त्यांच्या तुलनेने एकमेकांना जोडण्यात येणार होते. हा एक उद्देश होता त्यांचा. 2015ला सुरुवात झालेला प्रकल्प तो आता थांबून, त्याच ठिकाणी थांबून आता भारत शासनाने व्हिजन 2047 हा प्रकल्प सुरुवात करण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे हे लक्षात आहे की तुम्हाला पेपरला येऊ शकतं की या पूर्वी असा कोणत्या प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात आला किंवा त्या जागी त्याचं नामांतर करून नवीन प्रकल्प कुठल्या पद्धतीने तयार करण्यात आला हे विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे. त्याचनंतर लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलं, प्रकल्पाअंतर्गत आणले जाणार, बरोबर आहे, मुंबई पुण्यासह राज्यातील अन्य भागांशी. आता बाकी जी महत्वाची बातमी आहे हे तर तुमच्या लक्षात आहे, हे फार शॉर्ट बातमी आहे, लक्षात घ्या. फक्त 2000 म्हणजे भारतमाला प्रकल्पाच्या ऐवजी याच ठिकाणी आता व्हिजन 2047 हा प्रकल्प काम करण्यात येईल. म्हणजेच काय, त्यांचं जे विचार 2047 का बरं ठेवलं असेल, कारण लक्षात घ्या मित्रांनो, याच दिवशी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळून, ठीक आहे, भारत स्वातंत्र्याला कुठेतरी 100 वर्ष पूर्ण होणार. त्याचसाठी तो टार्गेट ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि 100 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे त्यांनी ते टार्गेट ठेवून भारत शासनाकडून आपल्याला तोपर्यंत पूर्णतः रस्त्यांचं जाळं काही नवीन पद्धतीने होणार आहे. म्हणजे त्यामधले काही प्रकल्प आपल्याला बघायला मिळत, त्याचा समृद्धी महामार्ग असू द्या, त्यासोबतच आपल्याला शक्तीपीठ महामार्ग असू द्या, म्हणजे अशा पद्धतीचे ते महामार्ग बघायला मिळत आहे. आणि त्यासोबत यांनी सर्व डिटेल दिलेलं आहे यामध्ये. एकदा तुम्ही काय करा, हे व्यवस्थित वाचाल, तुम्हाला लक्षात येईल नेमकं काय आहे काय. हे इतकं पण नाही आहे इम्पॉर्टंट, फक्त महत्वाचं काय आहे आपल्याला हेच दिलंय, व्हिजन 2027 घोषित करण्यात आले. आणि लक्षात घ्या, त्यामध्ये आता पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे की व्हिजन 2047 तर हा भाग असतील, त्यामुळे सध्या या महामार्गाची प्रक्रिया, ठीक आहे, थांबली असून व्हिजन 2047 घोषित झाले आहे की याबाबत स्पष्टता येईल. आता काही दिवसानंतर त्यांनी काय म्हटलं, शक्यता दर्शवत आहे. कारण व्हिजन 2047 जरी त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे, पण त्या टार्गेटला कुठेतरी त्याला असे तुकड्यामध्ये विभागणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला तर काही दिवसामध्ये घोषणा होते की काही त्यांनी स्पष्टता दिलेली आहे. घोषित झाले की याबाबत स्पष्टता येईल, वाक्यच दिलेलं आहे त्यामध्ये, बरोबर. त्यामुळे आधी 2027 त्यामध्ये व्हिजन तयार करतोय का ते, त्यानंतर लक्षात येतंय का पुढे की कशा पद्धतीने होणार आहे, काय आहे, त्याला किती विभागण्यामध्ये घेणार, त्याचं लास्ट वर्ष तर 2047.